ही क्लिप आहे ती शुक्रवारी रात्रीची आहे। मसूर भात बनवला होता, मुलांना मसूर भात खायचा होता म्हणून। आणि ही सकाळी शनिवारी स्वराज शाळेत जात होता तेव्हा शिरा बनवला होता। नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग। कसे आहेत सगळे, मजेत ना? तर मी सुप्रिया, आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर इथे बघू शकताय मला एक असं छोटीशी अशी फोडी उठते, तुम्हाला दिसते का नाही मला माहिती नाही। असं म्हणजे मला भीती काय आहे की ते उबाळ वगैरे उठेल। उबाळ म्हणजे छोटी उष्णतेची फोड असते, म्हणजे की मला इथं पण उठली होती आणि इथे दोन अशा उठल्या होत्या, पण मी औषध घेतल्यामुळे पटकन त्या बऱ्या झाल्या। पण इथली खूप मोठी झाली होती आणि इथे असं काळं कायमचंच झालंय मला त्या उबाळ्यामुळे। म्हणजे केसतोड असतं ना मोठ्या प्रमाणात, ते अगदी छोटं असं उठतं ते, त्याची मला भीती वाटते। त्यासाठी आता मी रुईच्या पानांचा चीक, माझ्या आईने म्हणजे माझ्या मम्मीने सांगितले की रुईच्या पानांचा चीक असतो ना तो लावायचा। तर आता इथं थोडासा लावते, मी आणायला जाते मी खाली। चला तर मग भेटूया। आज 8 मार्च 2025 जागतिक महिला दिन, आणि माझ्यासारख्याच सर्व आणि इतर क्षेत्रातील पण सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आमच्या बिल्डिंगच्या शेजारीच इथं अशी रुईची झाडं 2-3 होती। त्या झाडाच्या पानांचा जो थोडा चीक होता ना, तो मी काढून घेतला। 3 पानांचा एक थेंबच मिळाला मला। त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर ह्यांनी दुपारी कलिंगड घेऊन आले होते, कारण सगळ्यांना कलिंगड खायचं होतं, मुलं पण आवडीने खातात। मग ते आधीच कट करून घेऊन आले होते, ते लोक देतात कट करून। मस्त आम्ही कलिंगड एन्जॉय केलं, बघू शकताय। आणि स्वराजला मी सांगत होती सुरी घेऊन ये, म्हणजे ते कट करून खाता आलं असतं, कारण असं खाता येत नाही मला, अक्षरशः ते तोंड मग खराब होतं सगळं। त्यामुळे मग स्वराजला आणायला सांगितली, पण त्याने स्वतःसाठी वापरली, आम्हाला दिलीच नाही। त्यानंतर आमचं इथं कलिंगड खाऊन झाले, बघू शकताय। अर्ध कलिंगड आम्ही फस्त केलं आणि या कलिंगडाच्या साली त्यानंतर मी आराम केला, कारण मला उबाळ्यामुळे भरपूर त्रास होतो आहे। त्यानंतर मी दुपारची भांडी वगैरे घासून घेतली, आणि भांडी घासून झाल्यानंतर मग चहा वगैरे आज काही मी बनवला नव्हता, कारण चहामुळे उष्णता वाढते ना म्हणून। आज काही चहा वगैरे काही घेणार नाही आहे, कारण मला उष्णता भरपूर झाली। कारण मी भरपूर चहा घेत नाही, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा घेते, तरी पण हीट कशी काय बाहेर पडते काय कळतच नाही। मग आता मी सब्जाचं बी थोडंसं भिजत घालणार आहे, म्हणजे जे काही पाण्यामध्ये, आणि ते पिऊन घेणार आहे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, त्याशिवाय काही कमी येणार नाही। आता किती औषध झाली काही झालं पण काय फरक पडत नाही, ती बाहेर पडायची तशी पडतेच उष्णता। अगदी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडे सब्जा टाकून घेते मी, आणि थोड्या वेळाने भिजतील, आणि मग त्याच्यामध्ये मी थोडं दूध ॲड करून मग पिऊन घेईन, कारण असं पाण्यासोबत नाही जात सब्जा, कंटाळा येतो, आणि दुधासोबत पटकन संपतात ते थोडा वेळ भिजू देते असेच। ही साडी आहे ना, ती सासूबाईंनी आणून दिले गादीसाठी कवर शिवायला, कारण त्यांनी आता गाद्या नवीन बनवून घेतल्यात ना, त्यासाठी एक कवर शिवायचा होता, म्हणून ती आणून दिलेली। ती आता उद्या त्यांना शिवून देते। आणि ते मी सब्जाचं जे दूध होतं ना, ते पीत बसले, ते पण म्हणजे प्यावंसं वाटत नव्हतं, तरी पण पिऊन टाकलं, कारण आपली तब्येत पण महत्त्वाची आहे। मग मी ह्यांना इथे विचारलं काय करायला चालला, ते पाणी आणायला चालले होते, कारण बिल्डिंगमध्ये बोरिंगचं पाणी येतं आणि आम्ही बोरिंगचं पाणी पित नाही, बोरिंगच्या पाण्यामुळे आम्ही पटकन आजारी पडतो। सेम आहे, तेच बघतायत ती। इथं हे तिघं पण अभ्यासाला बसलेत आणि हे त्यांची चौकशी करतात, म्हणजे सईला विचारत होते तू कितवीत आहेस, तर ती बोलली 3रीत वगैरे आहे। तर मी थोडासा व्हिडिओ घेतला म्हणून त्यांचा बुक्का पण खाल्ला मस्करीमध्ये। हे फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 3 4 12। अरे रे हां, हे इथं 3 × 4 आहे ना, = 4 × 3 पाहिजे, इथं 4 पाहिजे, तुला हे चुकलंय, हे 4 आहे। आणि सेम टू सेम बाकीची गणितं पण तशीच आहेत।
तर इथंच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थोडी इम्प्रूव्हमेंट होईल आता थोड्या थोड्या दिवसांमध्ये, कारण नवीन असल्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होत असेल, पण हे करून घ्या, समजून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मग बाय, पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.